नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नुकतीच श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर नागपंचमी निमित्त आपण इथे आज ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत। नागपंचमीला घरोघरी ज्वारीच्या मक्याच्या लाह्या बनवल्या जातात। तर चला पाहू आपण लाह्या कशा बनवल्या ते। लाह्या बनवण्यासाठी ते ज्वारी घ्यायची आणि ज्वारी स्वच्छ साफ करून घ्यायची। त्याच्यात मध्ये काही घाण वगैरे असेल तर खडे असतील तर ते काढून घ्यायचे आपण। आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। या पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं। पाव चमचा मीठ घालायचं आणि झाकण लावून पाण्याला चांगलं कडक तापवून घेणार आहोत। आता पाणी चांगलं कडक तापलेलं आहे। यामध्ये आपण ज्वारी घालून घेऊया। 1 वाटी ज्वारी असेल तर 1 वाटीच पाणी घ्या आणि ज्वारी याच्यामध्ये काही सेकंद आपण अशी घालून असं ढवळणार आहोत चमच्याने। आता ही ज्वारी आपण या पाण्यातून वेगळी करून घेऊया। पूर्णपणे याच्यातील पाणी आपण हे नितळून घेणार आहोत। ज्वारीच्या लाह्या पचनास हलक्या असतात। आता घरातील एखादा सुती कपडा किंवा टॉवेल असा घेऊन याच्यावरती या लाह्या आपण पसरवून घेणार आहोत। साधारण 5-6 तास सुकायला ज्वारी वेळ लागेल। पावसाळ्यामध्ये उन्हाचा प्रॉब्लेम असतो, म्हणून ही प्रोसेस आपण लाह्या बनवायच्या अगोदर एक दिवस करावी। आता आपली ज्वारी सुकलेली आहे आणि गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे। कुकर चांगला 5 मिनिटे तापवून घेणार आहोत। आता या ज्वारीतील अर्धी ज्वारी मी याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेऊया। कुकरची शिट्टी काढून आपण हे झाकण याच्यावरती ठेवणार आहोत। अधूनमधून अशी ज्वारी आपण हलवत राहणार आहोत। तुम्ही ते उलटण्याचा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला कुकर असा हलवायला जमत नसेल तर। एकसारखी अशी ही ज्वारी आपण ढवळत राहायची। आता आपल्या लाह्या पडायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे किती छान लाह्या पडत आहेत। आता हे कुकरचं झाकण आपण याला असं लावून घेऊया। आतमध्ये लाह्या अशा तडतड वाजतात। कुकरमधून आवाज यायचा बंद झाला की समजावे आपल्या आतमध्ये लाह्या रेडी झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता ते पांढऱ्या शुभ्र लाह्या बनवून तयार आहेत। अजून थोड्या शिल्लक राहिलेल्या ज्वारीच्या पडत आहेत। ह्या ज्वारीच्या लाह्या पचनास हलक्या असतात। आता याच पद्धतीने दुसरी बॅच आपण करून घेऊया। आता दुसरी बॅच सुद्धा आपली रेडी होत आलेली आहे। अधूनमधून चेक करत राहायचं, लाह्या करपणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची। एक वाटीच्या साधारण 2 वाट्या लाह्या पडतात। 2 ते 3 वाट्या ज्वारी चांगली असेल तर लाह्या पडतात। ज्वारीच्या लाह्या पचनास हलक्या आहे, तसेच याने पित्ताचा त्रास कमी होतो। कशी वाटली तुम्हाला ज्वारीच्या लाह्यांची रेसिपी? तुम्ही या नागपंचमीला नक्की बनवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।